काय नसलेल्यांपैकी म्हणायचं तर एकच असा मी आर्टिस्ट पाहिला आणि तो म्हणजे सुधीर जोशी. हा एक वेगळाच होता आर्टिस्ट. म्हणजे तो अफलातून कॅरेक्टर आर्टिस्ट होता. तो कुठले करायचा तो. हे केल्यानंतर अरे नाही मी हे नाही केले, हे वेगळे, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होऊ शकतं किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं हा विचार करणारा म्हणून त्यातला तो होता. माझं जे तत्व त्यातलाच तो होता. तसं होतं माझ्याबरोबर त्याचा प्रवास झालाय सगळा. पण ऑडियन्स मला कुठे लाफ्टर देईल, एक लाफ्टर नावाचं एक खली आहे. जसं तुम्ही लाफ्टरकडे लक्ष ठेवलं की मोमलले, मग त्याच्यावर मागे लागता तुम्ही. आज नसलेल्या काही जणांना जर जमवावं असं वाटलं तर तुम्हाला कोणाकोणाला बोलवावं आणि मैत्रीचा फड किंवा गप्पांचा फड रंगवावा अशी जमवाजमवी कोणाची करावी असं तुम्हाला वाटतं? काय नसलेल्यांपैकी म्हणायचं तर एकच असा मी आर्टिस्ट पाहिला आणि तो म्हणजे सुधीर जोशी. हा एक वेगळाच होता आर्टिस्ट. म्हणजे तो अफलातून कॅरेक्टर आर्टिस्ट होता. तो कुठले करायचा तो. आणि त्या माणसाला नुसतं काय आर्टिस्टला नुसतं मला हे करायचं असं म्हणून नाही चालत. मला हे करायचं पण मला हे करायचं नाही हे समजलं पाहिजे. मायकल एंजेलोच्या शिल्पासारखं आहे. दगडातला नागू असलेला भाग काढून गेला की हवा असलेलं शिल्प ते पाहिजे आपल्याला. कारण करणारे करतात, त्यांच्या हुकुमाने करतात, मग त्याचा विचार करत नाहीत किंवा विचार करतात तो काहीतरी वेगळाच असतो. पण हे केल्यानंतर अरे नाही मी हे नाही केले, हे वेगळे, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होऊ शकतं किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं हा विचार करणारा म्हणून त्यातला तो होता. माझं जे तत्व त्यातलाच तो होता. तसं होतं माझ्याबरोबर त्याचा प्रवास झालाय सगळा. म्हणजे मला तो फारच ज्युनियर, पण माझ्याबरोबर पण ते थिंकिंग त्याचं तेच होतं. एकदा म्हणजे आम्ही एक दिवशी सीन दिला आम्हाला सीन करायला आणि आम्ही वाचत होतो तर मी सीन वाचला आणि ठीक आहे म्हणतो. तो आला म्हणाला वाचला म्हणजे सीन नव्हताच तो. म्हणजे हे काय आहे सीन नाही आहे, जर तुम्ही बघून या ना जरा सीनमध्ये दिग्दर्शकांनी म्हटलं. असंही भेटले ना. हां तर म्हटलं काय म्हणा कुणाचं आहे म्हटलं माझा आणि सुधीर जोशीचा आहे. तुझा आणि तुमचा आणि सुधीर असं बरं म्हटलं सुधीर इकडे हे नाही मी पहिलं वाक्य असं बोलतो. हां बरं मग दुसरं वाक्य वगैरे मग तो बोलायचा. आम्ही असे करून आम्ही एक 5-6 वाक्य करून आम्ही तेव्हा हे तयार केलं सीन आणि शेवटी त्यांनी काहीतरी घे असं काहीतरी केलं. म्हटलं ओके ठीक आहे कर तू. थोड्या वेळ तो आला म्हणाला हे नाही असं ते शेवटी जे मी हे केलं ना ते मी नाही करत. म्हटलं कळलं ना तुला नको करू. ठीक आहे कळलं पाहिजे मला काय नाही करायचं ते. कारण काय होतं तुम्ही म्हणजे ज्या कॉमेडीवर तुम्ही जात होता तुम्ही कुठेतरी सटकलात एकदम. ते सटकू नका. आपल्याकडे सटकण्याची फार प्रवृत्ती आहे. कारण का ऑडियन्स लक्षात घेतो. ऑडियन्स लक्षात घ्यायलाच पाहिजे. पण ऑडियन्स मला कुठे लाफ्टर देईल, एक लाफ्टर नावाचं एक खली आहे. जसं तुम्ही लाफ्टरकडे लक्ष ठेवलं की मोमलले, मग त्याच्यावर मागे लागता तुम्ही. ते न करता सिच्युएशन काय आहे, सिच्युएशन प्रमाणे तुम्ही काय करू शकता. तारतम्य बाळगणं फार गरजेचं. तुमची कॅरेक्टर काय, तुमचं वय काय, तुमची कॅरेक्टर तुमची सिच्युएशन काय तुमची चालली आहे ती हीच मी लक्षात घेतलीच पाहिजे आर्टिस्टने कुठल्याही. कारण मला बमन इराणींनी पण सेम नाव सांगितलेलं की काय कोणाकडून शिकलो किंवा काय तर त्यांनी सुधीर जोशींचंच नाव सांगितलं. कारण ते म्हणाले की ज्या पद्धतीचा सेन्स ऑफ ह्युमर टायमिंग किंवा रोलकडे बघण्याचा दृष्टिकोन हे मला त्यांनी दिलं असं बमन इराणी. येस अगदी करेक्ट. त्यांच्यावर ते एक केलं होतं आय एम नॉट बाजीराव पहिलं. पण ते त्यांनी फारच उशिरा केलं ते. त्याच्या आधीच तो म्हणजे काचेच्या चंद्रापासून त्याची सुरुवात झाली. सुरेश खरे. पण काय म्हणजे विचार करण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे की मी काय करू शकतो याच्यात. हल्ली आपल्याकडे पाठांतर करून बोलणं जास्ती होते. त्यामुळे नुसतं तुमचं पाठांतर किती आहे एवढंच जाणवत नाही. पण तुम्ही म्हणालात आणि ते कॅरेक्टर काय आहे हे कळत नाही. त्यामुळे असं होतंय.